मित्रांनो, नुकतंच मराठा समाजाचं आरक्षणाच्या संदर्भामध्ये झालेलं आंदोलन पार पडलं आणि त्यानंतर शासनानं हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठीची कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा एक GR काढलेला आहे। या GRच्या अनुषंगाने सध्या सर्वत्र समाज माध्यमांमध्ये तसेच मेनस्ट्रीम मीडियामध्ये आणि लोकांमध्ये एक प्रकारचा समज आणि गैरसमजाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तर हा जो GR आहे हा नक्की आहे तरी काय ते या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष GRची कॉपी जी आहे ती पाहूनच समजून घेणार आहोत। तर ही जी आहे ही GRची कॉपी आहे, दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी काढलेली। या GRमध्ये काही वाचा म्हणजेच रेफरन्समध्ये काही आधीचे नियम आणि विनियम दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने खाली मराठवाडा विभागाची ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी याचं वर्णन करण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय नक्की काय आहे ते आपण वाचूयात। संदर्भातील वाचा क्रमांक 1 व 3 अन्वये जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरता 2001चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23 व त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चित करण्याकरता नियम तयार करण्यात आलेले आहेत। यामध्ये हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे। समितीचे जे सदस्य असणार आहेत त्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी या तिघांची ही गाव पातळीवरील समिती असणार आहे। म्हणजेच मराठा समाजातील व्यक्तींना मराठा, कुणबी मराठा व मराठा कुणबी या प्रमाणपत्रांची जी पडताळणी आहे ती पडताळणी करून ती प्रमाणपत्र मिळणे कामी जे सक्षम प्राधिकारी आहेत ज्यांच्याकडे हे अधिकार आहेत प्रमाणपत्र देण्याचे त्यांना मदत करण्यासाठी गाव पातळीवरती प्रत्येक गावामध्ये या त्रिसदस्यीय समितीचं गठन करण्यात आलेलं आहे। पुढे जाऊन असं म्हणलेलं आहे की मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन, शेतमजूर किंवा बटाईनी शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमीन मालकीची असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करावं। तर इथपर्यंत जो आहे GR मध्ये याबद्दल कुठेही डिस्प्युटेड किंवा कुठेही वादविवाद आपल्याला ऐकायला मिळत नाही। एक ग्रामीण पातळीवरती किंवा गाव पातळीवरती एक स्थानिक समिती गठीत करण्यात यावी। त्या समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी असतील। हे जे आहेत यांची जी समिती आहे ही जे सक्षम प्राधिकारी आहेत ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत त्यांना निर्णय घेण्यासाठी मदत करणारी जी काही समिती आहे ती गाव पातळीवरील समिती आहे। आता यामध्ये असं म्हणलेलं आहे की ज्या व्यक्तींकडे एखादा भूधारक भूमिहीन किंवा अल्पभूधारक किंवा सध्या त्या गावामध्ये वास्तव्य नसणारी जर व्यक्ती असेल आणि त्यांच्या जर कुणबी नोंदी त्यांना त्या गावात शोधायच्या असतील, उदाहरणार्थ बरीचशी मंडळी जी असतात ती 1967 नंतर गाव सोडून मुंबईला किंवा इतर ठिकाणी किंवा परगावी शिफ्ट झालेले असतात। त्यांचे जे मूळ घर असतं त्यांचं तिथे कोणी शिल्लक राहिलेलं नसतं, परंतु त्यांची जी भावकी असते, त्यांचे जे आजोबांचे चुलत बंधू वगैरे जे मंडळी असतात ते त्या गावामध्ये वास्तव्याला असतात। त्यांची तिथे जरी स्वतःची जमीन आणि शेतमालकीची इतर कोणतीही प्रॉपर्टी जरी नसेल त्यामुळे त्यांना त्या प्रॉपर्टीचे दस्त जे आहेत ते मिळू शकत नाहीत। म्हणून इथे ही जी दुरुस्ती आहे यामध्ये जे हा जो गाईडलाईन जी इथे देण्यात आलेली आहे की 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी अशा व्यक्ती जर त्या गावात राहत असतील किंवा त्यांचे पूर्वज जर राहत असतील तर तशा प्रकारचं ॲफिडेविट त्यांनी देणं गरजेचं आहे। या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्यामध्ये सक्षम प्राधिकारी इथपर्यंत देखील काही वाद नाही, परंतु हे जो पुढील पॅरा आहे यामध्ये वाद निर्माण केला जातो आहे। या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी। म्हणजेच एखाद्या व्यक्तीने जर असं प्रतिज्ञापत्र दिलं की बाबा 1967 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी माझे पूर्वज किंवा माझे ॲन्सेस्टर ह्या गावामध्ये राहत होते, या गावामध्ये आमचा कोणताही जमीन मालकीचा पुरावा नाही, परंतु आम्ही इथे राहत असल्याचे जे आमचे पूर्वज आहेत ते आम्हाला इथे सांगत आहेत किंवा तसे त्यांच्या आमचं हे मूळ गाव आहे, अशा प्रकारचं त्यांनी प्रतिज्ञापत्र जर दिलं तर या प्रतिज्ञापत्राची खातरजमा करण्यासाठी ही जी स्थानिक समिती आहे हिची नेमणूक करण्यात आलेली आहे। अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास। आता हे पहा, यामध्ये ऑब्जेक्शनेबल असं काय आहे? यामध्ये ऑब्जेक्शनेबल असं काहीही नाही, कारण
मुळातच जर एखादी व्यक्ती 1967 नंतर एखाद्या व्यक्तीचं कुटुंब गावातून स्थलांतरित झालेलं असेल, परंतु त्यांचे कोणी चुलत भाऊ त्यांच्या आजोबांचे जे चुलत भाऊ वगैरे त्या गावामध्ये राहत जर असतील, तर अशा व्यक्तीने त्या गावामध्ये जाऊन जर स्वतःच्या अधिवासाचा पुरावा तिथे दिला, ॲफिडेव्हिट जर दिलं, तर त्या ॲफिडेव्हिटच्या अनुषंगाने तो तिथून कुणबीची नोंद जी आहे ती नोंद किंवा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अप्लाय करू शकतो. यामध्ये ऑब्जेक्शनेबल असं प्रायमा फेसी तरी काही वाटत नाही. हो, आता ती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती त्या गावामध्ये किंवा त्या व्यक्तीचे पूर्वज त्या गावामध्ये राहत होते आणि यांचे जे पूर्वज आहेत किंवा यांचे जे कोणी आजोबा वगैरे आहेत ते आमच्या आजोबांचे बंधू आहेत किंवा आमच्या आजोबा आणि त्यांचे आजोबा भाऊ आहेत, अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र जर त्या स्थानिक असणाऱ्या त्या गावात रहिवासी असणाऱ्या व्यक्तींनी जर त्या व्यक्तीला जर दिलं, म्हणजेच ते जे प्रतिज्ञापत्र आहे त्यामध्ये ह्या व्यक्ती आमच्या नातेसंबंधातील व कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र त्यांना देण्यास ते जर तयार असल्यास, म्हणजे तुमच्या नातेसंबंधातील आणि गावात वास्तव्य करणाऱ्या व्यक्तीने जर कुणबी प्रमाणपत्र काढलेलं असेल किंवा त्यांना ते प्राप्त झालेले असेल, तर अशी व्यक्ती देखील प्रतिज्ञापत्र देऊ शकते तुम्हाला, ज्यांचं 67 नंतर गावात वास्तव्य नाही परंतु तुमचे पूर्वज तिथे वास्तव्यास होते. आणि हे जर ते सांगत असतील की हो, यांचे जे कोणी पूर्वज आहेत, पंजोबा आहेत, ते या गावामध्ये वास्तव्याला होते, आमचे पंजोबा आणि यांचे पंजोबा हे भाऊ आहेत आणि आम्हाला कुणबीचा दाखला मिळालेला आहे, त्यामुळे यांना देखील देण्यास हरकत नसावी, अशा आशयाचं जर ते प्रतिज्ञापत्र देत असतील, तर ते प्रतिज्ञापत्र गाव पातळीवरील समितीला आणि वंशावळ समितीला सबमिट करण्यात येईल आणि मग समिती चौकशी करून योग्य तो अभिप्राय त्या सक्षम प्राधिकाऱ्यांना देईल. अशा प्रकारचा हा GR आहे. याच्यामध्ये कोणताही कन्फ्युजन नाही आहे, एकदम क्लिअर GR आहे. त्यामुळे यामधून कोणताही वाद किंवा विवाद होण्याचं प्रायमा फेसी काही कारण असं दिसत नाही. ही जी GRची कॉपी आहे, ही कॉपी तुम्ही प्रत्यक्ष स्वतः वाचावी आणि यामधून विनाकारण उगाचच काही अर्थ किंवा चुकीचे अर्थ काढण्यामध्ये यामध्ये काही हाशील नाही आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे या GRच्या संदर्भात माहिती देण्यासाठी, तुम्हाला ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करून सांगा, इतर मित्रांपर्यंत देखील ह्या चॅनलची लिंक फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.